नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि आपली पत्रकार आहे. तरी या ठिकाणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नांदेड जिल्हा शाखा आणि समस्त आदिवासी संघटना संभावित वतीने मी पत्रकार बांधवांचं महाराष्ट्रातील 8% वर आदिवासी असे होते की भारतीय राज्यघटनेने त्याला आदिवासी मानलं, परंतु केंद्र शासन आम्हाला आदिवासी मानत नव्हते. 20 सप्टेंबरला किनवट येथे एक दरवर्षी जे आहे आदिवासी मुक्ती दिन पाळतात. वेगळ्या संघटना करतात, विशिष्ट संघटना नाही, सगळेच करतात. माझी लाईन नाही आहे, जर कोणी राजकीय त्रास देतो त्याचं कारण आहे की याच्यात खूप मोठी क्रांती झाली आहे. 1976च्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये 60% लोक आदिवासी होते. भारतीय राज्य घटनेने आदिवासी होते, लिस्टमध्ये होते 1950च्या, पण त्याला केंद्र शासनाची योजना महाराष्ट्र तर नौकर भरतीमध्ये त्यांना अलाउड नव्हतं. बँक ऑफ इंडिया आहे, रिझर्व्ह बँक आहे, नॅशनल बँक आहे, रेल्वे आहे, इन्शुरन्स कंपनी आहे, एवढ्या मोठे जॉब आहे. या 60% लोकांना आदिवासी मानतो. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बहुतेक फंड जो मिळतो आदिवासीला तो यांना मिळत नव्हता, त्यांना लागूच नव्हता. आणि ज्या काही योजना असं डिव्हिजन झालं होतं की शेड्यूल एरियामध्ये, नॉन शेड्यूल एरियामध्ये, तर आम्ही तेव्हा महाराष्ट्र आदिवासी लोकसेवा संघाची संघटना स्थापन केली. वसंतराव आमच्या मतदारसंघात, कुशल मतदारसंघात, त्याच आता आपल्या मतदार भरण झालाय. 4 गाव डुबळे म्हणून दुसरीकडे चाललंय, पण दिव्य सरकार केलं. पण नाईक साहेबांना मी विनंती केली, आमच्याकडे अधिवेशन बोलावलं, त्यांना विनंती केली की तुम्ही प्रयत्न करा. त्यांनी 36 पेजचे कॉम्पिटिशन पाठवलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, किंवा हे डिस्पॅरिटी बरोबर नाही, हे आदिवासीला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. तर ती त्या 2-3 वर्ष उलटून गेले. मग आम्ही हे प्रश्न आदिवासी लावून झाला. सामुदायिक लग्न आमच्या इथं 26 एप्रिल 1974 सामुदायिक लग्न झालं. नाईक साहेबांना आम्ही 3च गोष्टी म्हटल्या, तुम्ही मला मग इंदिरा गांधीला भेट घेऊन द्या. नंबर बाकी छोट्या गोष्टी होत्या, ते नवीन 72 असंख्या होत्या जुनं त्यांच्याच मतदारसंघात, मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात. आणि दुसरा दारवा, म्हणजे 7 तालुक्यात एकही असंख्या नव्हती. कारण आहे की शेवडी एरियामध्ये एकही गाव नव्हतं. तर ते करा म्हणजे थोडं धरण होतं, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यांनी आम्हाला स्वतःहून बोलावं, तुमचं डेप्युटेशन घ्या, इंदिराजीला भेटायला वेळ देऊन दिला होतं. त्याच्या राज्यमंत्र्यांची महाराष्ट्राला व्यवस्था केली आणि मग इंदिराजीला भेटलो. इंदिराजीने ते वाचलं, कारण रिपोर्ट अगोदर त्यांना गेला होता, एक कॉपी आम्ही भेटला म्हणून त्याच्याकडे अगोदर गेला, त्याने वाचलं होतं. बोलिए, म्हणजे नाईक साहेब सांगितलं की इंडस्ट्री से और हमने आपको एक निवेदन पहिले भेजा है. ठीक आहे, म्हणजे पता आहे. मला बोला, तेवढ्या मोठ्या हॉस्पिटल जास्त बोलायचं नाही. म्हणलं एकच उदाहरण देतो. ते उदाहरण असं आहे की म्हणलं आदिवासी माणसाला 2 मुलं झाले. एक मुलगा शेड्यूल एरियाच्या गावात जन्मला तर तो आदिवासी आहे, शेड्यूल एरियाच्या बाहेर जन्मला तो आदिवासी नाही. हे नॅचरलच नाही ना, कोणत्या पद्धतीत नाही, कशासाठी केलंय? शेड्यूल कशासाठी? आमचे बांधव त्यांना नाही, आम्हाला काय 8% त्याने आम्हाला अधिकार दिला, देत नाही. हाँ बोले मुझे पता है, हाँ मुझे पता है, लेकिन अपोजिशन वाले क्या करते, त्याला पार्लिमेंट बिल पास करायचं होतं. अपोजिशन वाले क्या करेंगे म्हणजे मालूम. त्यावेळेला जयप्रकाश नावाचे मोठं आंदोलन, काँग्रेस वर्सेस ऑल पार्टी केलं, खूप मोठं आंदोलन झालं त्यावेळेला. त्याच्यानंतर इमर्जन्सी लागली. इमर्जन्सी लागायच्या अगोदर 8-9 महिन्यांनी भेटला तर ते टेन्शन वगैरे, पण त्यांनी ते ताबडतोब केलं आणि लोकूर कमिटीचा रिपोर्ट 7-8 वर्षावर असा पेंडिंग पडला होता. ते रिपोर्ट काढला, त्याचे बाकी सगळे पाहिले आणि त्यांनी असा रिपोर्ट दिला की यांच्यावर अन्याय आहे. ते चुकून झालं काय झालं पण माहित नाही, पण हे अन्याय आहे आणि
हे जर राहिलं या 60% पॉप्युलेशनची विकास होणारच नाही. राजकीय रिझर्वेशन त्यांना पण आलं, केंद्र शासनाचा फंड नाही, केंद्र शासनाच्या नोकऱ्या नाही. तर असं त्यांनी सांगितलं आणि लगेच मग त्यांनी खांडवाऱ्याला 15 लाखाची सभा झाली त्या काळात, इंदिरा गांधीच्या काळात, तेव्हा इमर्जन्सीच्या त्या काळामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की हम ये बिल पार्लियामेंट में लाएंगे और आदिवासी में जो भाग किए तो आदिवासी को हम न्याय देके रहे, अशा प्रकारे सांगितलं. आणि लगेच ते पार्लियामेंट बिल आलं. आम्हाला भीती होती, चर्चा झाली, मतदानाला परंतु चर्चा झाली नाही आणि मतदान झालं नाही. खालच्या आणि वरच्या ऑर्डर तळाकडून आदिवासी असल्यामुळे तळाकडून पास झालं आणि 20 दिवसामध्ये पकडून आणि राष्ट्रपती त्यांना भेट होता. आम्ही आपल्या डिपोशन नाही त्यावेळेस भेट घालून दिली. बोले हमारा विषय नहीं है, प्राइम मिनिस्टर का विषय है, लेकिन बोले ठीक है हमारे सिग्नेचर होता इतना है, लेकिन हम ये आपका निवेदन उधर भेज देंगे. काही निवेदन पाठवलं. मग ते कायदा झाला 18 सप्टेंबरला पास. अंमलबजावणी लगेच 1.5 वर्ष लागलं त्याला अंमलबजावणी. शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री त्यावेळेस जे अंमलबजावणी, तर त्याच्यामुळे काय झाले, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या साऱ्या सवलती आम्हाला मिळायला लागल्या. म्हणून आम्ही त्याला आदिवासी पाळलं. तर हे जे विषय दरवर्षी पडतो त्याच्यासोबत आम्ही 2-3 विषय असे घेतो आम्ही जे आदिवासीचे कन्सर्न आहे. जसं आता आमचा एक करंट विषय आता आहे, फरवरीमध्ये धर्माची जनगणना होणार. आम्ही ऑल इंडिया आदिवासी हे जे परिषद आहे ऑल इंडिया आदिवासी, तिथे आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही 15-20 ठराव असतात. त्याच्यामध्ये एक ठराव असते की आम्हाला समजा ते आदिवासी कोड आम्हाला आदिवासी द्यावा. ब्रिटिश काळात होतं. 1871 पासून 1941 पर्यंत या देशाचे सारे आदिवासी जे आहेत ते ट्राईब्स म्हणून ट्राईब कधी ऑबोरिजिनल ट्राईब असं वेगळे नाव बदलायचे, पण ते राहतात. तर ते आम्हाला पाहिजे. पण ते आमच्या काळात काही जाऊ शकलं, कारण आमच्या काळात त्याला जोर नाही लागला. हे शासन आल्याच्या नंतर जोर लावला की नाही करा, पण यांनी केलं नाही केलं तरी आता काय आहे की 7व्या नंबरला 6 धर्म आहे. त्याची जनगणना होणार. 6 धर्म कोणते आहेत, हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, पारसी आहे वगैरे वगैरे. शीख सुद्धा आहे त्याच्यामध्ये, जैन सुद्धा आहे, मायक्रो मायनॉरिटी त्याच्यामध्ये आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की आता इतर धर्म जो आहे 7व्या नंबरला इतर कोड जे आहे, या इतर धर्मामध्ये तुम्ही आदिवासी धर्म लिहा. आणि ते म्हणतील बाबा हे आदिवासी धर्म कसं काय म्हणतात, ते या यादीमध्ये नाही आहे. आमचं ते यादीमध्ये नाव नाही. आम्हाला इतर 7व्या कॉलम मध्ये इतर जे धर्म लिहिले आमचा आदिवासी धर्म आहे, हे आमचं पूर्ण देशभर आम्ही मुवमेंट चालवली आहे. त्या कॉलम मध्ये आदिवासी धर्म टाकावा. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जे होईल 5-25% होईल. 10-15 कोटी जरी लोकांनी आदिवासी धर्म टाकले काउंट होईल. पुढच्या वेळा 2037ला आम्हाला ती कोड दिल्याशिवाय राहणार नाही, कारण आमचा हक्क आहे. ब्रिटिश काळापासून होता, काही कारणाने लक्षात नाही आलं कोणाच्या. आता आम्ही लक्षात आणून दिलं. तर हे त्याचे ट्रायल करण्याकरता आम्ही प्रयत्न पूर्ण देशामध्ये करणार. 7व्या नंबरचं कोड हे आदिवासी असलं पाहिजे. आज नाही तरी आज आमचं म्हणणं आहे की इतर धर्मामध्ये आपण आदिवासी धर्म टाकायचा. त्याचा पुढे आपल्याला परिणाम होईल, ऑटोमॅटिक आपल्याला कोड मिळेल. आणि ते कोड मिळायचं कारण काय, आता बहु याच्याने पुष्कळशे लोक ख्रिश्चन झाले. नागालँड, मिझोराम किंवा ते अरुणाचल वगैरे तिथे जवळजवळ 80-90% लोक ख्रिश्चन झाले. तिथे रिझर्वेशन 100% आदिवासी आहे सगळे. तर ते आहे. आणि हे जे लिहिते हे रिझर्व येणार आहे, तर ते आपला ख्रिश्चन धर्म लिहिणार नाही. आम्ही हिंदू धर्म आम्ही लिहिणार नाही. जे याच्यामध्ये मुसलमान धर्मातील ते सगळे लोक आदिवासी. त्याच्यामुळे आमची व्यक्ती, आमची संघटना, आमचं पाठबळ आमचं हे लिहिलं. कारण आम्ही पुढे धर्मात जरी गेलो तर आदिवासीचं रिझर्वेशन खतम होत नाही, कारण रिझर्वेशन जातीवाद असा हा विषय आहे. लोकल जे विषय आहे त्याचा आमचा आता यंग जनरेशनचे विषय आहे. स्टुडंट असो किंवा ज्या नोकरीचा सगळ्यात मोठा म्हणजे नोकरीच्या विषय, नोकऱ्या खतम झालेल्या आहेत, जॉब नाही. त्याच्यानंतर कोणी जॉब करतो म्हणलं तरी त्याला विशेष फंडिंगची व्यवस्था नाही. आदिवासीचे मोठे प्रश्न आहेत. त्याची गॅरंटी घ्या कोणी तयार नाही. आम्ही म्हणतो की गव्हर्नमेंटने गॅरंटी घेतली पाहिजे. नाहीतर 1000 कोटी तुम्ही खर्च करा, 500 कोटी रुपये जरी खर्च केले तर नवीन जनरेशनला 50% फिरवले, 50 नाही तर 100% तुम्ही फिरवता का नाही. तुम्ही गव्हर्नमेंटने एवढे मोठे कारखाने काढले, 1000 कोटी बर्बाद करून टाकले. ह्या पिढीला वावरासाठी, लहान मोठे धंदे करायसाठी 100% सबसिडी त्यांना द्या किंवा त्याचे बिना व्याजी द्या, काय योजना करा. असे विषय 2-3 विषय आहेत. आणि इथले लोकल विषय जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. ते असं आहे की इथे हे पहिला हे ब्लॉक आहे, आदिवासी जे प्रकल्प आहेत ना, पहिल्या याच्यामध्ये किनोट आहे.
पण याला आता आमच्या काळामध्ये आम्ही एक कमिटी नेमली गव्हर्नमेंट, मी बाबूराव मडावी आणि आर.पी. वळवी होतो होम मिनिस्टर, ती चेअरमन आम्ही 2 मेंबर होते 1980 आणि त्या आमच्या कमिटीने अशी शिफारस केली होती की खाली सर्टिफिकेट चुकून दिले जातात, पण महत्वाचं नोकरी महत्वाची आहे. इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजचे ऍडमिशन महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट पेट्रोल पंप आहे, याला तुम्ही कास्ट म्हणजे जे सरकारनं दिलं हे सर्टिफिकेट दिलं, सरकारने दिलाय, पण त्याला तपासल्या गेलं पाहिजे. म्हणजे एक हाय पॉवर कमिटी नेमली आहे आणि त्याच्यामध्ये लोक कोर्टात सुप्रीम कोर्टात सांगितलं करेक्ट ही व्हॅलिडिटी आवश्यकच आहे. पूर्ण देशात केला, बाकी देशात झालं नाही, पण महाराष्ट्रात ती कास्ट व्हॅलिडिटी आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी मध्ये चुकून सर्टिफिकेट देतात, मॅनेज होऊ शकते ना, अधिकारी मॅनेज व्हायला काय लागतं, चुकून होता तर त्याला कोर्टात जाण्यास चॅलेंज करा, हायकोर्टात करण्यापेक्षा या कास्ट सर्टिफिकेट दिलं ते अधिक प्रूफ होते. तर त्या दृष्टिकोनातून इथं कास्ट व्हॅलिडिटी ऑफिस इथं किनवटला मंजूर झालं, 10-12 वर्ष झालेली आहे आणि औरंगाबादला त्याची कास्ट व्हॅलिडिटी तिथे व्हेरिफिकेशन आहे. आमचं म्हणणं काय की मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यासाठी तुम्ही औरंगाबादला ऑफिस ठेवलं, मंजूर तुम्ही किनवटला केलं ना, तुम्ही किनवटला करा, आज किनवटला एक करा, आजच एक करा, हे कोणीला करून टाका. किनवटला आज 400 किलोमीटर जावं लागतं. हा एक महत्वाचा विषय आहे. आणि काही नाही, तिथं किनवटच्या नावानंच ऑफिस आहे, ते रद्द करा, इथं ऑफिस ताबडतोब चालू करा. अधिकाऱ्यांच्या सोयी सुविधा घेऊन नका, अधिकाऱ्यांच्या सोयी सवलतीसाठी किंवा तुम्ही काय म्हणतो त्याला अधिकार शिक्षण चांगलं आहे, आरोग्य चांगलं आहे, पण ही जे जाण्याचं कारण अधिकारीच आहे. राजकीय लोकांनी बदललं पाहिजे, एक आमची महत्वाची म्हणणे. आणि मध्यंतरी बोगस आदिवासीचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे, म्हणून एक एसआयटी नेमली होती. आजचे आमदार जे आहेत आताचे आमदार आहेत, बरेच जे आले लोक त्या सगळे भाग घेऊन मोठे मोठे आंदोलन करून गव्हर्नमेंट एसआयटी नेमली. खरं काय खोटं काय, आता तर खरं खोटं रिपोर्ट आला, ते रिपोर्ट सादर करून नाही, कारण ते आदिवासीच्या बाजून आहे असं राज्यकर्त्याला वाटते. आमचं म्हणणं आहे की दोन्ही केले पाहिजे, आपले लोक ही मागणी आहे. बाकी जे विषय आहे ते आता आम्हाला काही कारण नसताना या देशातला एकच पक्ष सगळेच म्हणते, त्या पक्षवाले काय करतात, त्याच्या संस्थेचं नाव वनवासी ठेवते, वनवासी आश्रम, वनवासी स्पोर्ट्स क्लब. अरे वनवासी कोण म्हणतात, आदिवासी म्हणाल त्याला, ट्राईब म्हणा, तुम्ही काही म्हणा, आम्हाला हिनवता का? आदिवासी वनवासी हा आम्हाला हिनवण्याचा विषय, आपलं इन्सल्ट करण्याचा विषय आहे. वनवासी शब्द हा रामाला वनवास झाला, तिथं आला होता. वनवास झाला म्हणजे रामासारख्या देवाला पनिशमेंट दिली ना, पनिशमेंट आमच्या पनिशमेंट वाले का? कोणीच म्हणत आहे, इव्हन बीजेपीचे सगळे लोक म्हणत, त्यामध्ये संस्थेवाले मात्र त्याचे वनवासी नाव टाकतो. आमचं म्हणायचं वनवासी आता हे शब्द बॅन, जसं शेड्यूल कास्टला हरिजन मध्ये कायद्याने बॅन केला, बॅन करा. असे बरेचसे विषय आमच्या मांडणार आहोत, विद्यार्थी बरेचसे विषय आहेत, आता वेळोवेळी चर्चा होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही झारखंड नाही, राजस्थानच्या आमच्या संघटनेची शंकरनाथ बोडो आमचे उपाध्यक्ष आहे, त्यांना बोलावलाय. एक रामू टेक्का म्हणून मध्य प्रदेशचे आहे, त्या काँग्रेस कमिटीचे शेलचे अध्यक्ष आहे, त्यांनी बोलावलाय. तिथे तेलंगणाचा एक आमदार त्याने बोलावलाय. अशा प्रकारचे बाहेरचे लोक म्हणजे ह्या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये मेन म्हणजे इंदिरा गांधीचे खूप आभार मानणार आहोत, वसंतराव नाईकांचे आभार मानून आणि फखरुद्दीन आली अहमद यांनी हा कायदा पास करून आम्हाला एवढा फायदा दिला, हे त्याच्यातलं मूळ आहे. त्याच्यासोबतही आपण देशाचा विषय, राज्याचे विषय केला. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.